मला आधी काहीच माहिती नव्हतं. माझे मिस्टर पुण्याला गेले होते. माझ्या मुलाच्या ऑफिसमध्ये त्याचा मित्र मी भेटला, तर त्यांनी सांगितलं सगळं हे की असं असं आहे बा हे म्हणून याची हे करायला जा तुम्ही तुमच्या तब्येतीसाठी. तर मी माझ्या आईकडे होती, मला यातलं काहीच माहिती नाही, मी बाहेरगावी होती. मग त्यांचा फोन आला की आपले पैसे भरले आहे ना, असं शिबिर आहे. मला याच्यातली माहितीच नाही, काही बिलकुलच नाही. मग माझे दीर आहे ते तिघाचे पैसे भरले म्हणे. मी म्हटलं आता आपल्याला माणसानं सांगितलं की आपण ऐकतो सगळं, त्याच्यामुळे मला भीती नाही वाटली, काहीच नाही वाटलं. त्यांनी सांगितलं मी चांगली आली. मग माझं एवढं की माझ्यापेक्षा यांची तब्येत चांगली होती, यांची गोळी बंद होते, हे खूप मला म्हणजे मनापासून खूपच हे होतं. हे डबा घेऊन बसले अशा गोळ्याचा माझे सासरे आठवते यायचं आयुष्य असं जाईल. तर त्यांची गोळी बंद झाली पाहिजे. मी जर म्हटलं त्यांनी सर्दी झाली तुम्हाला घेऊ नका गोळी, आता ते 2 दिवसांपासूनच नाही. हे म्हणा की तू जर डॉक्टर असती ना मी तुझं ऐकलं असतं, पण मी काही डॉक्टर नव्हती. तर मला त्यांचं इतकं की माझी पेशंट यायची गोळी सुटते, हे खूप आनंद की यायचा आयुष्य माझ्या सासऱ्यासारखा गेलं नाही पाहिजे. ते 27 गोळ्या खायचे माझे सासरे. 10 वर्ष त्यांनी बाबाने आमच्या घरच्या पॅरालिसिस झाला होता, तर 10 वर्ष ते बिलकुल खाट्यावर होते. म्हणजे मग त्यांचे पॅरालिसिस झाले, त्यांचं समजत नव्हतं काही, फक्त पेमेंट समजत होतं की या तारखेला होते. ते त्यांच्या लक्षात होतं, ते शिक्षकच होते. तर ते 10 म्हणजे ते तारीख आली की बरोबर ते पैसे मागायचे जवळ त्यांचे. पण बाकीचं काही समजत नव्हतं, तिकट खात होते, असं खूप परिस्थिती त्यांची खराब होती. पण मला हेच वाटत की यांचं आयुष्य असं झालं नाही पाहिजे, याची गोळी बंद झाली पाहिजे. मग मी यांच्यासाठी म्हणून आली. म्हणजे त्यांनी सांगितलं मला असं शिबिर आहे आपण जायचं, मी चालली आली. आता मी खूप म्हणजे त्यांचं माझी प्रकृती खूप चांगली झाली. माझी बीपीची गोळी सुटली, माझा वात कमी झाला, यांना वात येत होता शरीराला, तो वात कमी झाला. माझ्या डोळ्यात असे ठिकाणी एकदम डोक्यात निघत होती, ती बंद झालं. माझे ठोके बंद झाले, असे ठोके वाढत होते माझे, ते ठोके बंद झाले. आणि ठोके बंद झाल्याच्या मला ते खूप हे झालं. एक मिनिट, हॅलो, ते बंद कर बरं. तू हे बोलून राहिले लोक, कुणी ऐकून नाही राहिलं. काही अर्थ आहे काय गोष्टीला? 4 दिवसापासून दुकान आहेत ना. जेवण करा आता. असं माझं सगळं व्यवस्थित झालं. आणि बाकीचे जे थोडेफार हे टोंगळे, माझ्या आईला खूप वात आहे, तर मग डॉक्टर म्हणायचे तुमच्या आईला वात आहे, तुम्हाला तसा राहीलच. तर तो वातही थोडेसे टोंगळे वगैरे कमी झाले माझे. आणि 2च महिने झाले मला हे शिबिर अटेंड करून. तर माझं 8 किलो वजन कमी झालं. आता याच्यात 2 किलो झालं, मागच्या याच्यात 3 किलो कमी झालं, आणि 3 किलो घरी कमी झालं माझं एका महिन्यात, समजा 2 महिन्यात. तर असं माझं. तर ताईचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला असं भेटणं म्हणजे मला वाटून राहिलं माझ्या मिस्टरासाठीच की असं देवच भेटला आम्हाला, असं वाटून राहिलं. गीता मॅडमचे खूप धन्यवाद आणि काय साहेबांचे खूप धन्यवाद.